नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे दत्त जयंती. तर दत्त जयंतीच्या दिवशी आपली एखादी इच्छा पूर्ण होत नाही. आपण घरात खूप म्हणजे नोकरी वगैरे करत असाल तर नोकरी करतोय पण पाहिजे तसा पैसा येत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही. एखादा व्यवसाय करत आहे तुमच्या घरी कोणीतरी आणि त्या व्यवसायामध्ये पाहिजे तसा नफा होत नाही. तर त्यासाठी मग आजच्या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे. आणि ही पौर्णिमा आहे आणि ही परत परत संधी नाही. म्हणजेच की आता हा शेवटचा महिना आहे या वर्षातला. त्यामुळं मग परत तुम्हाला नंतर हा उपाय जो आहे तो नंतर करता येईल आणि दत्त जयंतीचा योग जुळून आला आहे. त्यामुळे मग आजच्या दिवशी गाईला ही वस्तू खायला द्यायची आहे. ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी असतील त्या अडचणी दूर होतील आणि सगळ्या देवांचा आपल्याला आशीर्वाद लागेल. तर मग अशी कोणती वस्तू आहे जी की आपण गाईला खायला द्यायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण वर्षभर ज्या सेवा करतो श्री गुरुदेव दत्त यांच्या किंवा श्री स्वामी समर्थ यांच्या, तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. त्यापैकी मग आजच्या दिवशी जे आपण काय सेवा करतो आपण दत्त जयंतीला, तर त्याचं फळ नक्कीच मिळतं. म्हणजेच की आपण इतर वेळी सेवा करणं शक्य होत नाही. त्यामुळे मग आज आपल्याकडून जेवढ्या सेवा करणं शक्य होईल तेवढ्या मग आजच्या दिवशी म्हणजे सेवा करायच्या आहेत. तर मग काय करायचं आहे सेवा करत असताना, म्हणजेच की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तर सगळ्यांना माहितीच आहे. तर ह्या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय असतात. तर त्याचं एक पारायण आपल्याला करायचं आहे. आता ते पारायण तुम्ही सकाळी करू शकता किंवा मग संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करू शकता. आता तुम्हाला ज्यावेळेस शक्य होईल त्यावेळेस. त्यासाठी तुम्हाला वेगळी पूजा वगैरे मांडण्याची आवश्यकता नाही. पण पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून सत्यनारायण करायचं आहे. कारण सत्यनारायण केल्यानंतर सत्यनारायण महाराजांची कृपा आपल्या घरावरती राहते आणि मग कधीच पैशाची अडचण निर्माण होत नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्याला जी पौर्णिमा येईल त्यावेळेस मग सत्यनारायण करायचं आहे. आणि मग त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण केल्यानंतर मग आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे 11 वेळा. आता ही जी सेवा आहे तर तुम्ही ह्या सेवा शनिवारी पण करू शकता. म्हणजे शनिवारी पौर्णिमा आहे. सायंकाळी 4 नंतर पौर्णिमा चालू होणार आहे आणि मग रविवारी 2 वाजता पौर्णिमा संपणार आहे. तर मग ह्या वेळेमध्ये तुम्ही कधी पण ह्या सेवा करू शकता. तारक मंत्र म्हणत असताना मग आपल्या घरामध्ये एक दिवा लावलेला पाहिजे आणि मग एक ग्लास पाणी भरून घ्यायचं आहे आणि मग त्यावरती हात ठेवून मग आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे. तारक मंत्र म्हटल्यामुळे काय होते की आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते, आजार पण बरं होण्यास मदत होते आणि तेच पाणी जर घरात शिंपडलं तर घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर ते आजार पण बरं होतं आणि मग निगेटिव्हिटी निघून जाते. आणि मग श्री स्वामी समर्थ नामाचा 11 माळी जप करायचा आहे. आता हा जप जर तुम्हाला करणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही. आता म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच जणांकडे जपमाळ वगैरे नसते. त्यामुळे मग तुम्ही मोबाईलवर पण लावू शकता. पण जे आपण काही सेवा कराल त्या सेवा फक्त मनोभावे सेवा करायची आहे. त्यामुळे त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. आणि आजच्या दिवशी आपण जी गाईला वस्तू खायला देणार आहोत तर मग गाईला ही वस्तू का खाऊ द्यायची म्हणजे खायला घालायची आहे. तर आपण श्री गुरुदेव दत्त यांच्या फोटोमध्ये बघत आहे की औदुंबराचं वृक्ष, गाय आणि 4 कुत्रे ह्या ज्या 3 गोष्टी आहेत तर ह्या प्रत्येक फोटोमध्ये असतात. त्याचं महत्त्व आहे त्यामुळे मग ह्या गोष्टी असतात. तर मग औदुंबराचं वृक्ष का असतं, श्री गुरुदेव दत्त यांच्या पाठीमागे जे औदुंबराचं वृक्ष असतं तर त्या वृक्षामध्ये श्री गुरुदेव दत्तांचे पूजनीय रूप आहे. कारण त्यामध्ये दत्त तत्व सगळ्यात जास्त प्रमाणात असते. त्यामुळे मग औदुंबराचं वृक्ष प्रत्येक फोटोच्या श्री गुरुदेव दत्त यांच्या पाठीमागे असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाय. आता गायीमध्ये 33 कोटी देवा असतात. त्यामुळं गाय म्हणजेच की पृथ्वीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे मग आपण जर गाईला आजच्या दिवशी एखादी वस्तू खायला दिली तर मग आपण आजच्या दिवशी सगळ्या देवांची सेवा केल्याचं आपल्याला फळ मिळतं. आणि मग तिसरी गोष्ट म्हणजे जे 4 कुत्रे आहेत तर 4 कुत्र्यांचं पण महत्त्व आहे. तर ते 4 वेद आहेत. पहिलं म्हणजे ऋग्वेद, दुसरं म्हणजे यजुर्वेद, तिसरं म्हणजे सामवेद आणि चौथं म्हणजे अथर्ववेद. त्यामुळे ह्या 4 कुत्र्यांचं वेगवेगळं महत्त्व आहे. आपण मग आजच्या दिवशी कुत्र्यांना पण खायला एखादी वस्तू खायला दिली
तर त्याचं पण फळ आपल्याला नक्की मिळतं. आणि आजच्या दिवशी आवर्जून तुम्ही काळ्या कुत्र्याला एखादी चपाती वगैरे खायला द्यायची आहेत. आणि मग यामुळे काय होतं की आपल्या अडचणी वगैरे दूर होतात आणि मग घरामध्ये कोणती संकटे वगैरे येत नाही. तर त्याचप्रमाणे जी चपाती खायला देणार, आता गाईला जी वस्तू खायला देणार आहोत आपण, तर मग ती कोणती वस्तू खायला द्यायची आहे, तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हरभरा डाळ घ्यायची आहे थोडीशी. आणि ती हरभरा डाळ 1 तासभर अगोदर किंवा अर्धा तास अगोदर भिजत ठेवायची आहे. कारण की ती म्हणजे कडक असते, त्यामुळे थोडीशी मऊ होईल, म्हणून मग आपल्याला हरभरा डाळ भिजत ठेवायची आहे. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे की एक चपाती बनवायची आहे. आता चपाती बनवत असताना मीठ न टाकता चपाती बनवायची आहे. वाटलं तर तुम्ही त्यामध्ये थोडीशी हळद टाकू शकता. हळदीमुळं आपला गुरुग्रह बळकट होतो आणि आजच्या दिवशी आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्याला लाभतो, त्यामुळे मग त्यात थोडीशी हळद टाकायची आहे. आणि जी हरभरा डाळ भिजवलेली आहे त्यातली थोडीशी डाळ घ्यायची आहे आणि मग ती त्या चपातीवरती टाकायची आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे, थोडंसं गाईचं तूप असेल तुमच्याकडे तर मग तुम्ही गाईचं तूप त्यामध्ये टाकू शकता. आणि मग नंतर काय करायचं आहे, एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. आणि त्यावेळेस मग काय करायचं आहे, तांब्या भरून पाणी घेऊन मग गाईजवळ जायचं आहे. आता तुमच्या घरीच जर गाय असेल तर तुम्ही हा उपाय घरीच करू शकता. जर तुमच्या घरी गाय नसेल तर तुम्ही गोशाळेत जावं लागलं तरी पण तिथे जाऊन तुम्ही आवर्जून उपाय करा. आणि गाय आणि वासरासाठी मग आपल्याला खायला घेऊन जायचं आहे, म्हणजे हिरवा चारा म्हणा किंवा 3 केळी असतील तुमच्याकडे तर 3 केळी पण घेऊन जायचे आहेत. आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहे. गाईचं वासरू असेल तर गाईच्या वासराच्या पायावरती पण पाणी टाकायचं आहे. आणि गाईची पूजा वगैरे करायची आहे. आणि तुम्ही जो हिरवा चारा नेला असेल तो हिरवा चारा खायला द्यायचा आहे गाईला. आणि मग त्यानंतर जी चपाती घेऊन गेला आहात खायला ती चपाती खायला द्यायची आहे. आणि त्यानंतर गाईच्या पाठीवर हात फिरवायचा आहे. आणि मग तुमची जी पण काही इच्छा आहे, घरात एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करत आहात तर त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा घरात खूप पैसा येतो पण टिकून राहत नाही, जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग गोमातेला सांगायचं आहे. आणि मग त्यानंतर 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग प्रदक्षिणा घालायचा आहे. आणि मग त्यानंतर मग थोडा वेळ गाईच्या पुढे बसायचं आहे आणि मग 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. आणि मग त्यानंतर मग आपल्याला घरी निघून यायचं आहे. घरी निघून येत असताना मध्ये रस्त्यात कुठेही न थांबता सरळ घरी निघून यायचं आहे. घरी आल्यानंतर मग हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत. आणि मग आपण जी पूजा वगैरे मांडली आहे किंवा देवघरामध्ये जर तुमच्याकडे गुरुदेव दत्त यांचा फोटो असेल तर त्यांच्या पुढे पण इच्छा सांगायची आहे. जी इच्छा तुम्ही गायीपुढे सांगितली आहे तीच इच्छा मग परत फोटो पुढे सांगायची आहे. आणि तिथे बसून मग तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा मग 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे. म्हणजेच की हा उपाय कोण करू शकतं, तर हा उपाय मग घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते. महिलांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही, त्यावेळेस पुरुषांनी म्हणा किंवा घरातील मोठ्या मुलांनी मोठ्या मुलींनी कोणीही हा उपाय करू शकतं. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे लिहायला विसरू नका. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.